Welcome students. Today we are going to start new point, that is introduction of modern periodic table. कशाविषयी? तर मॉडर्न पिरियडिक टेबल विषयी आपल्याला पाहायचे. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला हा मॉडर्न पिरियडिक टेबल दिसतोय. आपल्याला हा जो टॉपिक पाहायचा आहे तो पूर्ण या पिरियडिक टेबलच्या रिलेटेड आहे. मग हा टॉपिक किंवा हा पॉइंट पाहत असताना आपल्याला ॲटॉमिक रेडियस येईल. ओके, नंतर त्याचबरोबर आपल्याला आयनिक रेडियस येईल. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये ॲटॉमिक रेडियसचा काय रोल असतो किंवा ते कुठून कसे असते, टॉप टू बॉटम कमी होते का टॉप टू बॉटम वाढते, या सर्व प्रकारच्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग पिरियडिक टेबल आपण पाहत असताना आपल्याला किती एलिमेंट्स इथे दिसतात, तर आपल्याला पहा सध्या तरी आपल्याला माहिती आहे 118 एलिमेंट्स हे पिरियडिक टेबल मध्ये अरेंज केलेले आहेत. 119वा आहे जो युरेनियम आहे, त्याच्यावरती संशोधन चालू आहे. अनेक असे कृत्रिम एलिमेंट्स शोधले चालले तर त्यांच्यावरती अभ्यास चालू आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल यामध्ये नेमकी अरेंजमेंट कशी केलेली आहे किंवा कोणकोणते एलिमेंट आहेत त्यांच्याविषयी आपल्याला पाहायचंय. इथे तुम्ही पाहू शकता हा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, हे एम कटलेला, दिस इज अ मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. इथे 118 एलिमेंट्स आहेत आणि हे 118 एलिमेंट्स हे कोणकोणते आहेत त्यांचे नाव देखील आपल्याला पाहायचे. ओके, तर हेनरी मोस्ले कोणी हा जो अरेंज केलेला आहे पिरियडिक टेबल एलिमेंटच्या बाबतीत, एलिमेंट्स विशिष्ट पद्धतीने अरेंज केलेले आहेत, हे हेनरी मोस्ले यांनी अरेंज केलेले आहेत. ओके, तुम्हाला इथं काही आपल्याला नोटेशन्स पाहायचे तर पहा. नोटेशन्स पाहत असताना मी असं म्हणेल की तुम्हाला काही गोष्टी 10वीला देखील झालेल्या असतील. ओके, तर हा जो पिरियडिक टेबल आहे यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत आणि 118 एलिमेंट्स यांचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ elements are classified into 4 blocks. Elements are classified into 4 blocks. कशानुसार म्हणतो मी, तर एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार पिरियडिक टेबल इज क्लासिफाइड किंवा एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू 4 ब्लॉक्स इन अ पिरियडिक टेबल. जसं की पहा, मी म्हणतोय की ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2, तुम्ही म्हणता सर आम्हाला ग्रुपच माहित नाही का. ठीक आहे, तर थोडक्यात सांगतोय, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 मध्ये असलेल्या सर्व एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. कोणते? ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 मध्ये असलेल्या एलिमेंटला एस ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 मध्ये असलेल्या एलिमेंटला पी ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं. कोणते? पी ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं. पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 यांच्या दरम्यान असतात त्यांना डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि जे एलिमेंट आपण पाहतोय पिरियडिक टेबलच्या बॉटमला ठेवलेले आहेत, ज्यांचा ॲटॉमिक नंबर 57 पासून ते 71 आणि 89 पासून ते 103, ऍक्च्युअली लॅन्थियम आणि ऍक्टिनियम सोडून हे बाकीचे जे आहेत यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. कोणते? एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ओके, 10 सेकंदाचा वेळ देतो. यामध्ये तुम्ही एलिमेंटचं क्लासिफिकेशन थोडक्यात पाहू शकता. एलिमेंटचे सिम्बॉल तुम्हाला दिसत असतील. ओके, ठीक आहे, काही बारीक गोष्टी दिसत नसतील पण एलिमेंटचे सिम्बॉल तुम्हाला दिसत असतील, ते एकदा 10 सेकंदात ऑब्झर्व करा. ओके, चला ऑब्झर्व केलं. आता पहा, मी तुम्हाला सांगणार आहे की आता पिरियड्स कशाला म्हणतात आणि ग्रुप्स कशाला म्हणतात. यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन 10th स्टँडर्ड. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रुप्स? ग्रुप्स कोणाला म्हणतो आपण, तर हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबल मध्ये ज्या एलिमेंटच्या उभ्या लाईन आहेत, आता हे एलिमेंटचे सिम्बॉल आहेत, काहीतरी एलिमेंटचे सिम्बॉल. H इज अ सिम्बॉल ऑफ हायड्रोजन, Ti इज अ सिम्बॉल ऑफ टिटॅनियम. तर आपण फक्त पिरियडिक टेबलचं इंट्रोडक्शन करून घेत आहोत. हे काय मांडलंय, हे सिम्बॉल आहेत. हे काय तर सिम्बॉल एलिमेंटला आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो त्यांच्या इनिशियल लेटरनं.
ओके, एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय देअर इनिशियल लेटर्स आर कॉल्ड एज अ सिम्बॉल. त्यांना आपण काय म्हणतो तर सिम्बॉल असं म्हणतो. हे सर्व एलिमेंटचे सिम्बॉल आहेत. हे आयन असेल किंवा आर यू असेल, बीएच असेल, हे सर्व एलिमेंटचे काय आहेत तर सिम्बॉल आहेत. ओके, चला तर ग्रुप्स म्हणजे काय तर तुम्हाला मी सांगतोय, हा जो पिरियडिक टेबल आहे, पिरियडिक टेबल मध्ये इलेमेंटच्या ज्या उभ्या लाईन असतात, इलेमेंटच्या ज्या उभ्या लाईन्स असतात किंवा ज्याला आपण कॉलम्स असं म्हणतो त्यांना ग्रुप्स असं म्हणायचं. इन अ पिरियडिक टेबल, ओके, इन अ पिरियडिक टेबल याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन्स. कोणत्या लाईन्स? हॉरिझॉन्टल रोज किंवा आपण म्हणू शकतो हॉरिझॉन्टल कॉलम्स. हॉरिझॉन्टल कॉलम्स आर हियर आर कॉल्ड एज अ ग्रुप्स. पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटचे जे उभे कॉलम आहेत, एलिमेंटचे जे उभे कॉलम आहेत यांना काय म्हणायचं? ग्रुप्स म्हणायचं. आणि किती ग्रुप्स असतात तर पहा, हा 1 नंबरचा ग्रुप आहे. ओके, हा 2 नंबरचा ग्रुप. किती लाईन आहेत उभ्या तर तुम्ही पाहिलं तर 3, 4, हे पहा 3 नंबरची लाईन आहे, ही 4 नंबरची आहे, ही 5 नंबरची आहे, ही 6 नंबरची, 7 नंबरची, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 एलिमेंटच्या ज्या उभ्या लाईन आहेत पिरियड टेबल मध्ये त्यांना ग्रुप्स असं म्हणायचं असतं. ओके, इन अ पिरियड टेबल द हॉरिझॉन्टल कॉलम इन अ पिरियड टेबल आर कॉल्ड एज अ, एक मिनिट, व्हर्टिकल कॉलम इन अ पिरियड टेबल आर कॉल्ड एज, ज्या उभ्या लाईन आहेत पिरियड टेबल मध्ये यांना काय म्हणायचं तर व्हर्टिकल, ज्यांना काय म्हणायचं तर त्यांना आपण म्हणतो ग्रुप्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना तर ग्रुप्स असं म्हणतो. कदाचित बोलण्यामध्ये थोडंसं फार गडबडीमध्ये होतं, हॉरिझॉन्टलचं व्हर्टिकल, व्हर्टिकलचं हॉरिझॉन्टल होतं. ठीक आहे, तर सगळ्यात सोपं, पिरियड टेबल मध्ये ज्या उभ्या लाईन आहेत इलेमेंटच्या यांना ग्रुप्स असं म्हणायचं. आणि किती ग्रुप्स आहेत तर इथं आपण पाहू शकतो 1 ते 18, ओके, एवढे ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत तर 18 ग्रुप्स आहेत. आणि हे जे व्हर्टिकल कॉलम, सॉरी हॉरिझॉन्टल बोललं गेलं माझ्याकडून, तर व्हर्टिकल कॉलम इन अ पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज अ ग्रुप्स. त्यानंतर आपण जर पाहिलं तर याच पिरियडिक टेबल मध्ये आडव्या लाईन आहेत, आडवे जे आहेत आपण म्हणतो रोज. ओके, सो हॉरिझॉन्टल रोज इन अ पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज पिरियड्स. काय म्हणतो त्याला आपण तर पिरियड्स असं म्हणतो. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता हायड्रोजन एलिमेंट आहे, त्याच्या डाव्या साईडला एक लिहिले. ओके, हायड्रोजन आणि हेलियम हे 1 पिरियड नंबर मध्ये येतात. नंतर लिथियम, बेरिलियम, ओके, ही जी अशी आडवी लाईन आहे एलिमेंटची, ओके, ही जी आहे हिला काय म्हणतो आपण, हिला पिरियड असं म्हणतो. हा दुसरा पिरियड आहे. त्यानंतर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, ही जी आडवी लाईन आहे, ओके, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, हा पिरियड आहे 3 नंबरचा. नंतर आपण पाहताय 4 नंबरला पाहताय तुम्ही पोटॅशियम, कॅल्शियम वगैरे, ही जी एलिमेंटची सिरीज आहे आडव्या पद्धतीनं, हा 4 नंबरचा पिरियड आहे. रुबिडियम पासून जी सिरीज आहे अशा प्रकारची, तो 5 नंबरचा पिरियड आहे. हा 6 नंबरचा पिरियड आहे सीसीएम पासून. आणि फ्रान्सियम पासून पुढे जे आहे तो 7 नंबरचा पिरियड आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, कोणत्या मॉडर्न आधुनिक पिरियडिक टेबल मध्ये, आधुनिक आवर्त सारणीमध्ये जर आपण पाहिलं तर 18 ग्रुप्स आहेत. उभ्या ज्या एलिमेंटच्या लाईन आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हणतो, त्या 18 आहेत. आणि आडव्या ज्या लाईन आहेत त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतो. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, मग सर ही 8 आणि 9 का? तर विद्यार्थी मित्रांनो नाही, तर 6 नंबरची जी पिरियड आहे सीसियम, बेरियम, आणि बेरियमच्या नंतर लॅन्थॅनम, सिरियम, इथं जे आहे ना, इथं पण अशी मागे लाईन गेलेली आहे. 57 ते 71 जे एलिमेंट आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत हे इथे आहेत. म्हणून हे पण 6व्या पिरियडचे आहेत. कोणत्या पिरियडचे तर 6 नंबरच्या पिरियडचे. लॅन्थॅनम पासून लुटेशियम पर्यंत, नाव मी तुम्हाला सांगणार आहे, लॅन्थॅनम पासून लुटेशियम पर्यंत पिरियड नंबर 6 मधले आहेत. आणि त्याचबरोबर फ्रान्सियम, रेडियमच्या नंतर ऍक्टिनियम आहे, हा इथं आहे. याच्या मागे किती एलिमेंट येतं? आणखीन 14 एलिमेंट येतं, ते इथेच आहेत सगळे. तर आपण जर पाहिलं तर तो 7 पिरियडचा भाग आहे. हे एलिमेंट्स कोणत्या पिरियडचे भाग आहेत तर 7 नंबरच्या पिरियडचे भाग आहेत. ओके, हे झाले एलिमेंट्स. तुम्हाला मी म्हटलं की डिपेंडिंग अपॉन, आणि आपल्याला हे माहिती आहे एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेटल्स, नॉन मेटल्स, मेटल्स यांच्यामध्ये देखील केलेले.
ओके, यांच्यामध्ये पण केलेलं आहे. तर तुम्ही केअरफुली हे ऑब्झर्व करू शकता. काय करू शकता तुम्ही? हे केअरफुली ऑब्झर्व करू शकता. मी तुम्हाला सांगतोय की मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स हेही आपल्याला माहित होतं. तर जनरली पिरियडिक टेबल मध्ये जवळपास भरपूर असे मेटल्स आहेत. ह्या दोन जे उभ्या लाईन आहेत हे मेटल्स येतं, हे मेटल्स येतं. ओके, इकडं 18वा ग्रुप म्हणजे पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स आहेत. त्याचबरोबर इथं काही मेटलाइट्स देखील आहेत. ओके, तर कृपया हे एकदा ऑब्झर्व करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे. सो प्लीज ऑल ऑफ यू ऑब्झर्व दिस वन्स फॉर अ 10 सेकंद. ओके, 10 सेकंद ऑब्झर्व करा. मी पुन्हा सांगणार तुम्हाला. ओके, केलं का ऑब्झर्व आता हे? तर हे आपले एलिमेंट्स आहेत. आता हा जो पिरियडिक टेबल आहे यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत. जसे काही रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. ओके, म्हणजे ते कंटिन्युअसली त्यांच्यापासून रेडिएशन बाहेर फेकतात, त्यांना आपण रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. हा एलिमेंटचा पिरियडिक टेबल आहे. इथं आपण जर पाहिलं तर मॅक्झिमम एलिमेंट्स हे मेटल्स आहेत. म्हणजे ग्रुप नंबर 1 मधले ज्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो, ग्रुप नंबर 2 मधले अल्कलाइन अर्थ मेटल्स हेही मेटल्स आहेत. आणि त्याचबरोबर ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे तुम्हाला दिसतात का, हे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, झिंक पर्यंत, स्कॅन्डियम टू झिंक असेल, यूटेरियम टू कॅडमियम असेल, नंतर लॅन्थॅनम टू मर्क्युरी असेल किंवा ऍक्टिनियम टू कोपर्निकम, हे सर्व मेटल्स आहेत. काय? ते सर्व मेटल्स आहेत. आपल्याला ते पुढे पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर हे पिरियडिक टेबलच्या खालच्या साईडला हे जे आहेत लॅन्थॅनियम टू लुटेशियम असेल, ऍक्टिनियम टू लॉरेन्शियम, हे पण विद्यार्थी मित्रांनो सगळे मेटलच आहेत. हे पण काय तर मेटल्स आहेत. आणि म्हणजे मी असं म्हणू शकतो, तर जे आपण पाहतो डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियडिक टेबलचं 4 प्रकार क्लासिफिकेशन करतो आपण. एक एस ब्लॉक मधले सर्व एलिमेंट्स मेटल आहेत. नंतर पुढे मी सांगतोय की हा जो डी ब्लॉक आहे, डी ब्लॉकचे सर्व मेटल्स आहेत, सर्व एलिमेंट्स मेटल आहेत. एफ ब्लॉक मध्ये 14 दूने 28 हे पण मेटल्स आहेत. ओके, इथं 40 आहेत, इथं 28 आहेत. नंतर इकडे मात्र हा जो पी ब्लॉक आहे, कोणता ब्लॉक आहे हा? पी ब्लॉक. तर यामध्ये मात्र मिक्सिंग आहे. यांच्यात मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटलाइट्स. मग तर तुम्ही पाहू शकता इथं ऍल्युमिनियम हा मेटल आहे. ऍल्युमिनियम काय तर मेटल आहे. गॅलियम हा मेटल आहे. इंडियम हा मेटल आहे. आणि जर आपण पाहिलं बोरॉन असेल, सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, टेलुरियम असेल, पोलोनियम असेल, हे जे दिसतं तुम्हाला पर्पल कलरचे एलिमेंट. ओके, बोरॉन असेल, सिलिकॉन असेल, आर्सेनिक असेल, अँटिमनी असेल, एसबी अँटिमनी असेल, पोलोनियम असेल, टेलुरियम, तर हे सर्व काय आहेत? तर हे मेटॅलॉइड्स आहेत, जे की मेटलच्या पण आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात. आणि इकडे हे जे आहेत कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन, तर फॉस्फरस, सल्फर, हे मात्र काय आहे तर नॉन मेटल्स आहेत. एलिमेंट्स काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत आणि काही मेटलॉइड्स आहेत. तर या पिरियडिक टेबल मध्ये जास्तीत जास्त एलिमेंट्स हे मेटल आहेत. नंतर कमी हे मेटलॉइड्स, आणि म्हणजे 1 नंबरला मेटल्स आहेत पिरियडिक टेबल मध्ये, 2 नंबरला नॉन मेटल्स आहेत. कोणते नॉन मेटल्स? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, हेलियम, निऑन, आर्गॉन, हे सगळे नॉन मेटल्स. 2 नंबरला नॉन मेटलची संख्या आहे आणि 3 नंबरला मात्र मेटलॉइडची संख्या आहे. ओके, या प्रकारे. आता तुम्हाला प्रश्न पडला की सर यांना आपण एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक असं का म्हणतो? तर तुम्हाला पुढे ते आहेच, तरी इथं सांगतोय की ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन, जसं पहा, कारण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्ट्रक्चर ऑफ ऍटम नुसार व्हायचं बाकी आहे. मी जर घेतला हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 असं आहे. काय तर 1s1. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे कोणते? तर ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये असतो त्यांना एस ब्लॉक एलिमेंट म्हणायचं असतं. नंतर ज्या ज्या एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटल मध्ये असतो त्यांना डी ब्लॉक म्हणायचं असतं. जसं एक एक्झाम्पल देतो पहा, स्कॅन्डियम ज्याचा ऍटॉमिक नंबर 21 आहे, तर मी असं म्हणतो आर्गॉन, ओके, 4s2 3d1. तर पहा, आर्गॉन म्हणजे 18 इलेक्ट्रॉन, 18 2 20, आणि हा 21 नंबरचा इलेक्ट्रॉन हा 3d म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये आहे, म्हणून आपण यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. प्रत्येक एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटल मध्ये असतो, म्हणून त्यांना डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचं असतं. तसंच इकडे
कोणते एलिमेंट जर आपण पाहिले ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 यांना पी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो. पुढे आपल्याला पाहायचंच आहे. तर एक एक्झाम्पल तुम्हाला तरी देतो मी. बोरॉन असेल, कोणता असेल तर बोरॉन. ऍटॉमिक नंबर किती त्याचा 5. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p1. 5 नंबरचा 2p1 5 नंबरचा जो इलेक्ट्रॉन आहे तो पी ऑर्बिटल मध्ये आहे म्हणून त्याला पी ब्लॉक एलिमेंट असं म्हटलं जातं. ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ओके. आणि इथं हे जे खालचे एलिमेंट्स आहेत यांचे शेवटचे इलेक्ट्रॉन हे एफ ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये असतात म्हणून त्यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणायचं असतं. थोडक्यात डिपेंडिंग अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन periodic table is classified into 4 types. S block. ओके. ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 चे एलिमेंट्स जे आहेत त्यांना एस ब्लॉक म्हणायचं असतं. ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 मध्ये हे जे उभ्या लाईन मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणायचं असतं, यांना पी ब्लॉक म्हणायचं असतं. इथपर्यंत ना, ही तर लिमिट आहे, हे लिमिट इथपर्यंत 7 नंबरच्या पिरियड पर्यंत. ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 इथून हा हेलियम देखील सोडून तर इथपर्यंत जे एलिमेंट्स आहेत त्यांना पी ब्लॉक एलिमेंट्स असं आपण म्हणत असतो. आणि जे एलिमेंट्स आपण पाहतो पिरियड टेबलच्या खाली येतं 2 लाईन, यांना आपण काय म्हणायचं, एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणायचं असतं कारण त्यांचे शेवटचे इलेक्ट्रॉन हे कोणत्या ना कोणत्या एफ ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असतात या प्रकारे. ठीक आहे. तर चला तुम्हाला इथं सांगतोय जनरल असं सांगितलंय की हायड्रोजन एलिमेंट घेतलेला आहे आणि त्याच्या वरती तुम्हाला पिरियड टेबल थोडंसं झूम करावं लागेल. झूम करून तुम्ही पाहू शकता हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन एलिमेंट आहे. या पिरियडिक टेबल मध्ये एका एलिमेंटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दाखवल्या जातात. म्हणजेच त्याचा मेल्टिंग पॉईंट किती, त्याचा बॉइलिंग पॉईंट किती, तो ओळख करून देतो. हे फक्त तुम्हाला मी पिरियडिक टेबलची ओळख करून देत आहे. हे जे आहे पहा, एक जे दिसतं तुम्हाला इथं, एक सगळ्याच एलिमेंटचं मी तुम्हाला सांगतो, एक जनरल सांगतोय. हे तिथे तुम्हाला लाल दिसतंय एक म्हणजे काय, तो ऍटॉमिक नंबर आहे. ऍटॉमिक नंबर किती हायड्रोजनचा 1. त्याच्या खाली एच हे काय आहे, एलिमेंटचं सिम्बॉल आहे. मग ते म्हणतात सर एलिमेंट्स म्हणजे काय, एलिमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी फर्दर सबडिवाइडेड. ज्याला आपण म्हणतो प्युअर सबस्टन्सेस, प्युअर ज्याच्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी फर्दर सबडिवाइडेड आर कॉल्ड ॲज एलिमेंट्स. ओके. जसं प्युअर सोनं, फक्त त्याचा फॉर्म्युला AU. तर सिम्बॉल, एलिमेंटचं सिम्बॉल इथं हायड्रोजनचं हेच आहे. प्रत्येक एलिमेंटचं अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. डेन्सिटी 291 केल्विनला किती आहे, 0.089 आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे तर ते आहे हेक्सागोनल. ते कसं आहे, हेक्सागोनल. मी जरा डिटेल मध्ये सांगतोय. आणि त्याचं पूर्ण नाव काय आहे तर हायड्रोजन आहे. हायड्रोजनचे सिम्बॉल H. हे डाव्या साईडचे तुम्हाला मी सांगितलं. डाव्या साईडला इथं ऍटॉमिक नंबर दिलेला आहे. इथं काय दिलाय, इथं ऍटॉमिक नंबर दिला. त्यानंतर एलिमेंटचं सिम्बॉल H आहे. डेन्सिटी 0.089 आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर हे असं दिलं आणि हे असं दिलं म्हणजे काय, इथे तुम्हाला पुढे दिलेलं आहे की त्याचे काही सिम्बॉल दिले तर ते हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. ते कोणते तर हे पाहिजे, हे हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे. नेम त्याचं खाली नाव दिले हायड्रोजन. तसं उजव्या साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये 1.1 इथं ऍटॉमिक वेट दिले. 1.1 हायड्रोजनचं काय आहे, ऍटॉमिक वेट आहे, ऍटॉमिक मास युनिट. नंतर -259.14 मेल्टिंग पॉईंट आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके. नंतर -252.87 हा बॉइलिंग पॉईंट आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आपण या अगोदर देखील पाहिलेली आहे. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 2.2. किती तर 2.2. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन कॅप्चर करण्याची टेंडन्सी कोव्हलंट बॉन्ड मधली. चला नंतर 1312 फर्स्ट आयनायझेशन एनर्जी आहे. फर्स्ट आयनायझेशन एनर्जी हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके. शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन पहिल्यांदा काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी त्याला आपण फर्स्ट आयनायझेशन एनर्जी असं म्हणतो. हे फक्त इंट्रोडक्शन आहे, फर्स्ट आयनायझेशन एनर्जी. नंतर 37.1 हे ऍटॉमिक रेडियस आहे. काय तर ऍटॉमिक रेडियस, जो हायड्रोजनचा ऍटम असणार आहे त्याच्या सेंटर पासून त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंत असलेला अंतर त्याला आपण म्हणतो ऍटॉमिक रेडियस. हायड्रोजनची ऍटॉमिक रेडियस इथं दिलेली आहे. किती आहे ती तर ती आहे 37.1 पिकोमीटर. PM म्हणजे पिकोमीटर. ओके. 1766 मध्ये हायड्रोजन हा एलिमेंट डिस्कवर्ड करण्यात आला. हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहेत तर आपण रेडॉक्स रिएक्शन या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे
की हायड्रोजन हा दोन प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. जनरली हायड्रोजन एकच ऑक्सिडेशन म्हणजे जनरली एक ही हायड्रोजन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण ज्यावेळेस हायड्रोजन हा कोणत्याही मेटल सोबत असतो त्यावेळेस हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते. पाण्यामध्ये त्याची 1+ असते. ओके. आणि नंतर इयर ऑफ डिस्कवरी 1766 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, +1 आहे. इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर 1s1 असं असतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर मी तुम्हाला हे ओळख करून देतोय. तर जसं हायड्रोजनचं दाखवलंय तसं प्रत्येक इलेमेंटचं त्याच पद्धतीनं तशा जागेवरती त्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. मोस्ट कॉमन स्ट्रक्चर्स इथं कॉमन स्ट्रक्चर दिले, तर कोणत्या एलिमेंटचं केमिकल स्ट्रक्चर कसं असू शकतं हेही इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी इथं कलर कॉम्बिनेशन दिलेले. अल्कली मेटलचा कलर असा आहे इथं सांगितलेलं आहे. अल्कलाइन अर्थ मेटल इथं तुम्ही पाहू शकता. हा कलर जिथं मॅच होतो तो अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. ही आपल्याला ओळख आहे कलरनुसार. इनर ट्रान्झिशन, लॅन्थेनाइट्स, ऍक्टिनाइट्स हे सर्व इथं तुम्हाला दिलेलं आहे. चला, मी प्रत्येक एलिमेंटचं सिम्बॉल त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला सांगतोय, कारण आपण 11वीला पिरियडिक टेबल जर शिकला तर पुढे कोणत्याच टॉपिक मध्ये किंवा पुढच्या वर्षामध्ये देखील तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही. कारण जोपर्यंत आपल्याला गरज पडत नाही तोपर्यंत आपण पिरियडिक टेबलकडे पाहतही नाही. म्हणून आता जे एलिमेंट्स आहेत कमीत कमी त्यांचे नावं काय आहेत, त्यांचे सिम्बॉल काय आहेत हे देखील आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर तुम्ही पाहायचं. ओके. तर ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 च्या एलिमेंटला काय म्हणतो आपण? एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. Okay, elements which are placed in group number 1 and group number 2 of a periodic table are called as a S block elements. S block मध्ये ग्रुप नंबर 1 मधल्या एलिमेंट्सला अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. कोणते? अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. ग्रुप नंबर 2 मधल्या एलिमेंट्सला स्पेसिफिक अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर मी सांगतोय ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 हे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. कोणते ते? डी ब्लॉक एलिमेंट्स. तुम्ही नाव पाहू शकता. ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 या एलिमेंटला डी ब्लॉक एलिमेंट्स आपण म्हणतो. त्याचबरोबर इकडचं एलिमेंट्स हे मेटल ज्याला आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह असतात इलेक्ट्रॉन देण्यासाठी. इकडचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. ग्रुप नंबर 13 ते 18 इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्हचं रूपांतर निगेटिव्ह होतं म्हणजे तर संक्रमण सुरू झालेलं आहे, म्हणून याच एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 यांना डी ब्लॉक एलिमेंट्स आणि डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये सातत्यानं डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे बदल होताना दिसतो, म्हणून त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलं जातं. नंतर ग्रुप नंबर 13 ते ग्रुप नंबर 18 या एलिमेंटला आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. कोणते? पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. त्यानंतर पिरियड टेबलच्या बॉटमला जिथं तुम्ही पाहू शकता पहा. आता मी असं म्हणतोय की हे ट्रान्झिशन एलिमेंट हे कोणते? ते ट्रान्झिशन एलिमेंट येतं. मग मध्येच 57 ते 71 57 नंबरचे ते आहे असं लक्षात घ्या. लॅन्थेनम ते लॅन्थेनमच्या पाठीमागे आणखीन 14 एलिमेंट आहेत त्याच ग्रुपमध्ये. पहा, ग्रुप नंबर 3 मध्येच पिरियड नंबर 6 मध्येच लॅन्थेनम हा लीडर एलिमेंट आहे, तो फ्रंट एलिमेंट आहे. त्याच्या मागे तब्बल 14 एलिमेंट आहेत. तब्बल किती? तर 14 एलिमेंट आहेत. आणि म्हणून ट्रान्झिशनच्या मध्ये आलेले एलिमेंट त्यांना इनर ट्रान्झिशन असं म्हणायचं असतं. डी ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणले? ट्रान्झिशन एलिमेंट. तर ट्रान्झिशन एलिमेंट 4, 5, 6 आणि 7 ह्या पिरियड मध्ये येतं. मग बेरियम आहे, हाफनियम हे ट्रान्झिशन येतं. पहा, बेरियम त्यानंतर हाफनियम हे ट्रान्झिशन आहेत, पण मध्येच सेरियम पासून लुटेशियम पर्यंत लॅन्थेनम तर डी ब्लॉकचे त्याच्या मागे हे एलिमेंट येतं. मग ट्रान्झिशनच्या मध्ये आलेत म्हणून त्यांना आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. ओके. हे त्याचबरोबर इथं पण रेडियम हा ट्रान्झिशन आहे, रुदरफोर्डियम हा पण ट्रान्झिशन आहे. त्याच्यामध्ये 89 ते 103 म्हणजे ऍक्च्युअली जर थोरियम ते लॉरेन्शियम जर आपण पाहिलं तर ते देखील ट्रान्झिशनच्या मध्ये आले तर म्हणून त्यांना इनर ट्रान्झिशन म्हटलं जातं. पिरियडिक टेबलच्या खाली हे पहा, लॅन्थेनम आणि ऍक्टिनियम सोडून सिरियम पासून लुटेशियम पर्यंत, थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंत हे एफओ ब्लॉक एलिमेंट्स आहेत. यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर मी ओळख करून देतो तुम्हाला, या पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट वेगवेगळ्या कलर मध्ये देखील लिहिलेले आहेत. ओके. तर इथे पहा, जसं Fe सॉलिड्स जे एलिमेंट्स पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला ब्लॅक लॅटर मध्ये म्हणजे ब्लॅक इंक न लिहिलेले दिसतात, क्रोमियम असेल, मॅंगनीज, हे सर्व सॉलिड्स आहेत. हे सर्व काय आहेत? तर सॉलिड्स. ओळख करून घेतो आपण. Fe जसं फक्त Fe सॉलिड आहे का? तर नाही.
पिरियडिक टेबल मध्ये जिथं जिथं तुम्हाला ब्लॅक कलर एलिमेंटच्या सिम्बॉलचा दिसतोय ते सर्व सॉलिड्स आहेत. ते काय सर्व सॉलिड्स आहेत. जिथं जिथं तुम्हाला रेड सिम्बॉल दिसतोय, जसं हेलियम हा रेड आहे तो गॅसेस, जिथं जिथं तुम्हाला रेड दिसत आहे, जिथं जिथं तुम्हाला रेड कलरचे एलिमेंट दिसत असतील, मग तो हायड्रोजन असेल, मग तो नायट्रोजन असेल, तो ऑक्सिजन असेल, तो फ्लोरीन, हे सर्व गॅसेस आहेत. याचा अर्थ काय तर गॅसेस. या पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला सांगितलं की जे एलिमेंट्स काळ्या शाईने दिलेले आहेत, झिरकोनियम असेल, टंगस्टन असेल, प्लॅटिनम असेल, हे सर्व ब्लॅक इंक न लिहिले ते सर्व सॉलिड एलिमेंट आहेत. जे एलिमेंट रेड न लिहिलेले तर ते काय आहेत तर ते गॅसेस आहेत. त्याचबरोबर हे हा जो कलर आहे, पारवा कलर आहे, या कलर मध्ये किंवा थोडासा आपण म्हणू शकतो फेंट ब्ल्यू कलर आहे. हा कोणता आहे तर फेंट ब्ल्यू कलर. तर फेंट ब्ल्यू कलर न लिहिलेले टेक्निशियम असेल, मर्क्युरी असेल, गॅलियम असेल, हे लिक्विड मध्ये आहेत. कोणत्या लिक्विड स्टेट मध्ये. आपल्याला माहिती आहे मर्क्युरी हा जरी मेटल असेल तरी तो लिक्विड स्टेट मध्ये. मग जे एलिमेंट्स, मग तो मेटल असेल नॉन मेटल असेल घेणं देणं नाही, ते जर हे फेंट ब्ल्यू कलरनं लिहिलेले असतील तर ते काय आहे तर लिक्विड आहे. त्याचबरोबर हिरव्या कलरनं जे एलिमेंट दिलेले आहेत, जसं UUP आहे, ओके, LV आहे, तर हे म्हणजे सिंथेटिक एलिमेंट्स हे लॅबोरेटरीमध्ये कृत्रिमरित्या देखील तयार केले चाललेले आहेत. म्हणून ज्यांचा सिम्बॉल हा या ग्रीन कलर मध्ये आहे ते एलिमेंट सिंथेटिक आहेत, आर्टिफिशियल एलिमेंट्स आहेत. कोणते तर आर्टिफिशियल एलिमेंट्स आहेत. युरेनियमच्या नंतरचे कोणते पहा, युरेनियमच्या नंतरचे आपण जर पाहिलं, युरेनियम कुठे दिसतं तुम्हाला तर रेडॉन, युरेनियम, थोरियम, युरेनियम, हे पहा युरेनियम इथे दिसतं. हे नेपच्युनियम असेल, प्लुटोनियम असेल, अमेरिशियम असेल, क्युरियम असेल, हे जे तुम्हाला एलिमेंट दिसतात का या कलर मध्ये, हे सिंथेटिक एलिमेंट आहेत. त्यांच्या ते आपण तयार केलेले एलिमेंट आहेत एका दुसऱ्या एलिमेंट पासून. ठीक आहे. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स या पिरियडिक टेबल मध्ये जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारचं सिम्बॉल दिसतंय, कोणत्या प्रकारचं, या प्रकारचं सिम्बॉल दिसतं आपल्याला. या प्रकारचं सिम्बॉल जे आहे कुठे दिसते पहा तुम्हाला, तर मी तुम्हाला सांगेल की हे पहा रुदरफोर्डियम असेल, ओके, किंवा रुदरफोर्डियम आहे, डोबेरायनियम आहे, थोरियम आहे, ऍक्टिनियम आहे, युरेनियम, हे सर्व खालचे जर पाहिलं आपण तर ही खालची लाईन आहे. हे सर्व एलिमेंट कसे आहेत तर रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. त्यांच्यातून कंटिन्युअसली रेडिएशन होत राहत असतात. आणि चांदणी केलेली ब्लॅक चांदणी जी आहे तर मोस्ट स्टेबल आयसोटोप, ज्या एलिमेंटला अशी चांदणी आहे, ओके, ते आहेत मोस्ट स्टेबल आयसोटोप. कोणते ते मोस्ट स्टेबल आयसोटोप आहेत. जसं की तुम्ही तर पाहू शकता, तुम्हाला कुठे दिसते का, एक्झाम्पल दृष्टीने आपण पाहतोय मोस्ट स्टेबल आयसोटोप, जसं की कार्बनचं कार्बन 12 जे आहे, कार्बन 12 आहे ते मोस्ट स्टेबल आयसोटोप आहेत. ठीक आहे. तर तुम्ही तर शोधू शकता. तर अशा प्रकारे आपण ओळख करतोय. ग्रुप नंबर 17 मधले सर्व हॅलोजन्स आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असेटिन, हे सर्व काय आहेत तर हॅलोजन्स आहेत. ग्रुप नंबर 1 मधल्या मेटलला अल्कली मेटल्स म्हणतो. ग्रुप नंबर 2 मधल्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. यांना ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो, यांना इनर ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. ओके. ग्रुप नंबर 17 मध्ये जे एलिमेंट्स आहेत, ग्रुप नंबर 17 मधले फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असेटाईन, हे एलिमेंट्स ज्यावेळेस मेटल सोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस हॅलो तयार होतं, म्हणजे सॉल्ट तयार होतं. म्हणून यांना हॅलोजन्स असं म्हटलं आहे. काय म्हटलं आपण यांना, हॅलोजन्स असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे 18व्या ग्रुप मध्ये एलिमेंट्स हे कोणासोबत देखील रिॲक्शन देत नाहीत. दे आर लेस रिॲक्टिव्ह, म्हणून त्यांना आपण इनर्ट गॅसेस असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना, इनर्ट गॅसेस असं म्हणतोय. ओके. सो प्लीज एकदा आता मी प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला नाव सांगणार, त्याचं सिम्बॉल, त्याचं नाव, त्याचं सिम्बॉल, त्याचं नाव हे देखील सांगणार आहे. ओके. सो प्लीज एकदा फोकस करून घ्या. एलिमेंट तुम्हाला दिसतात का पहा. हा, दिसतात ना. आता आपण सुरुवात करूया. H फॉर हायड्रोजन, इथं पहा, जसं A फॉर ऍपल, B फॉर बॉल, तसं या आपल्या पिरियडिक टेबल मध्ये प्रत्येक एलिमेंटचं आपण काय नाव आहे एवढं सध्या आपण पाहू शकतो. नंतरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ट्रिक देणार आहे की कसे लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर मी ट्रिक्स दिली तर तुम्ही त्या पद्धतीने देखील एलिमेंट्स लक्षात ठेवू शकता. ग्रुप नंबर 1 मधले, ग्रुप नंबर 2 मधले. आता जर तुम्हाला म्हटलं हे एलिमेंट आहेत ना, हे एलिमेंट्स, तर तुम्ही हसताल पण तुमच्या ते लक्षात सहज राहतं. लक्षात, ते तुम्हाला नंतर ट्रिक सांगतो. जसं की पहा कसे लक्षात ठेवायचे. लाल सिऱ्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकात दिला होता.
इराणी तंबाखू यमुनाबाईने लुटली. हे जर आपण नुसते नाव लिहिले मराठीमध्ये आणि त्याच्यानुसार जर आपण सिम्बॉल आयडेंटिफाय केला तर तो सहज लिहिता येतो. ओके, कारण सेंटेन्स आपल्या लक्षात राहतं आणि त्या सेंटेन्सच्या त्या वर्डनुसार आपल्याला एलिमेंटचं सिम्बॉल लिहिता येते. मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे. सध्या फक्त सांगितलं मी काय, तुम्ही पहा विसरणार नाही. लाल सिर्याचा प्रसाद, लाल सिर्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकात दिला होता. इराणी तंबाखू यमुनाबाईने लुटली. हे जे दोन वेगळे वाक्य आहेत, या दोन वेगळ्या वाक्यातून आपल्याला प्रत्येक शब्द एका एलिमेंटची ओळख करून देतो. ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर हे जे आहेत हे एलिमेंट्स नाव ठेवायला आपल्याला म्हणजे ओळखायला थोडंसं अवघड जातं, पण तेही तुम्हाला एकदम सोपं करून सांगणार आहे. असा तो पंढरीचा उपड्या निपंड पुंडलिक अमेरिकेच्या क्युरियम बँकेत कॅलिफोर्निया ईस्ट फेम मध्ये नोकरीला लागला. सर आम्ही तुम्ही ऐकलं, तुम्ही काय म्हणलात, पण ते कसं लक्षात ठेवायचं तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल लेक्चरच घेणार आहे. ओके, असा तो पंढरीचा उपड्या निपंड पुंडलिक अमेरिकेच्या क्युरियम बँकेत कॅलिफोर्निया ईस्ट फेम मध्ये नोकरीला लागला. ते कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगणार आहे. इट विल बी कमिंग सून. ओके, तर चला एच म्हणजे काय, एच इज अ सिम्बॉल ऑफ हायड्रोजन. मला माहिती तुम्हाला 30 पर्यंत माहित आहे, 30 पर्यंत माहित होतं, पण पुढच्यांचं नाव माहित असेल तर सिम्बॉल माहित नाही आणि सिम्बॉल माहित असेल तर नाव माहित नाही. ठीक आहे, एच इज अ सिम्बॉल ऑफ हायड्रोजन, एच ई इज अ सिम्बॉल ऑफ हेलियम. हायड्रोजन आणि हेलियम हे ग्रुप नंबर 1 मध्ये येतं, सॉरी पिरियड नंबर 1 मध्ये येतं. हे लक्षात ठेवा. हायड्रोजन आहे, एच फॉर हायड्रोजन दिसतं तुम्हाला, एच फॉर हायड्रोजन, एच ई फॉर हेलियम. आता हायड्रोजन आणि हेलियम हे ग्रुप नंबर 1 मध्ये आहेत, सॉरी पिरियड नंबर 1. आणि तो म्हणजेच म्हणलं सुरुवातीला की सांगण्याच्या ओकामध्ये व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ग्रुपचं पिरियड, पिरियडचं ग्रुप होऊ शकतं. नंतर 2 नंबरच्या पिरियड मध्ये याला लिथियम आहे, हा लिथियम आहे, बीई सिम्बॉल आहे, बेरिलियमचा आहे. ओके, त्यानंतर बी फॉर बोरॉन, बी फॉर बोरॉन, सी फॉर कार्बन, एन फॉर नायट्रोजन, ओ फॉर ऑक्सिजन, एफ फॉर फ्लोरीन, एन ई फॉर निऑन. तर हे सर्व एलिमेंट कोणत्या ग्रुप मधले आहेत तर हे आहेत पिरियड नंबर 2 मधले. कोणामधले तर पिरियड नंबर 2 मधले. नंतर पिरियड नंबर 3 मध्ये काय, एन इज अ सिम्बॉल ऑफ सोडियम. आता सोडियमचं लॅटिन नेम नॅट्रियम आहे. काय तर नॅट्रियम. सोडियमचं लॅटिन नेम नॅट्रियम आहे म्हणून त्याचं सिम्बॉल एन आहे. जसं पहा काही एलिमेंटच्या बाबतीत थोडंसं सिम्बॉल हे कसं आहे, त्याचं इंग्रजी नाव आणि लॅटिन नेम नुसार आहे. तर सोडियम आहे एन ए, हे जे सिम्बॉल आहे नॅट्रियम या नावानुसार आहे. नॅट्रियम हे सोडियमचं लॅटिन नेम आहे. नॅट्रियम हे सोडियमचं कोणतं नाव आहे तर ते आहे लॅटिन नेम. ओके, सोडियम. नंतर पहा एन इज फॉर सोडियम, एमजी फॉर मॅग्नेशियम, एमजी फॉर मॅग्नेशियम, एल फॉर अल्युमिनियम, एस आय फॉर सिलिकॉन, पी फॉर फॉस्फरस, एस फॉर सल्फर, सीएल फॉर क्लोरीन, ए आर फॉर आर्गॉन. तर हे झाले सोडियम पासून आर्गॉन पर्यंत पिरियड नंबर 3 मधले एलिमेंट्स. नंतर के फॉर पोटॅशियम. आपल्याला सिम्बॉल लक्षात ठेवायचं, के फॉर पोटॅशियम. इथं के दिसतं, इथं पोटॅशियम दिसतं, पी पाहिजे होतं असं वाटतं बऱ्याच जणांना, तर तसं नाही ते. तर पोटॅशियम याचं लॅटिन नेम हे कॅलियम आहे. काय तर कॅलियम. मग कॅलियम या लॅटिन नेमचं काय घेतलं सिम्बॉल तर के घेतलेलं आहे. ओके, हे झालं पोटॅशियम, के फॉर पोटॅशियम. सी फॉर कॅल्शियम, एस सी फॉर स्कॅन्डियम, टी आय फॉर टिटॅनियम, व्ही फॉर व्हॅनेडियम. ओके, व्ही फॉर व्हॅनेडियम, सी आर फॉर क्रोमियम, एम एन फॉर मँगनीज, एफ ई फॉर आयर्न. एफ ई आयर्न जे आहे ते इंग्लिश नेम आहे आणि आयर्नचं लॅटिन नेम हे फेरस आहे म्हणून एफ ई. CO फॉर कोबाल्ट, Ni फॉर निकेल, Cu फॉर कॉपर, Zn फॉर झिंक, Ga फॉर गॅलियम, Ge फॉर जर्मेनियम, As फॉर आर्सेनिक, Sc फॉर सिलेनियम, Br फॉर ब्रोमिन, Kr फॉर क्रिप्टॉन. तर हे पिरियड नंबर 4 मधले आहेत. हे पिरियड नंबर 4 मधले त्यांचे सिम्बॉल लक्षात ठेवायचं. नंतर तुम्हाला ह्याही आशानुसार देखील कसे लक्षात ठेवायचे ते सांगतोय. सध्या फक्त आपल्याला ओळख करून घ्यायची, त्यांचं सिम्बॉल काय आणि त्याचं नाव काय. नंतर ग्रुप पिरियड नंबर 5 आरबी रुबिडियम. काय तर रुबिडियम इथं तुम्ही पाहू शकता. प्रत्येकानं ते एलिमेंट पिरियड टेबल मध्ये पाहायचं आहे. आरबी रुबिडियम. एस आर स्ट्रोंटियम, एस आर फॉर स्ट्रोंटियम, वाय फॉर यूट्रियम,
ZR for zirconium, NB for niobium, MO for molybdenum, TC for technetium, RU for ruthenium, RS for rhodium, PT for palladium, AG फॉर सिल्वर. इथंही सिल्वरचं यस पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटतं, पण सिल्वर याचं लॅटिन नेम आहे अर्जेंटिनियम आहे, आणि म्हणून अर्जेंटिनियम मुळे याचं सिम्बॉल एजी आहे. नंतर CD फॉर कॅडमियम, नंतर आयन फॉर इंडियम, ओके. SN फॉर स्टॅनस. आता टीन हे त्याचं इंग्लिश नाव आहे. टीन या एलिमेंटचं लॅटिन नेम स्टॅनस आहे, म्हणून त्याचा सिम्बॉल ASN आहे. ओके, ASN म्हणजेच काय, स्टॅनस म्हणजे त्याला इंग्लिश नेम आहे टीन. ESB अँटीमनी. ओके, ESB अँटीमनी याचं लॅटिन नेम सॅबिटारियम आहे, म्हणून सॅबिटारियम मुळे याचं सिम्बॉल SB आहे. TE फॉर टेलुरियम. मी तर पेन्सिल का ठेवतो खाली, त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे. TE फॉर टेलुरियम. I फॉर आयोडीन. XE फॉर झेनॉन. कशासाठी, तर झेनॉन साठी आहे. हे पिरियड नंबर 5 मध्ये झाले. आता पहा पिरियड नंबर 6 मध्ये CS फॉर सीसियम नावाचा एलिमेंट आहे, रेडिओ ऍक्टिव्ह येतो. सीसियम. बेरियम. CS फॉर सेसियम, KCM म्हणू शकतो. BA फॉर बेरियम. 56 हा बेरियम आहे. 57 कोणता आहे, लॅन्थॅनम. 57 कोणता आहे, लॅन्थॅनम. बेरियम नंतर लॅन्थॅनम. ओके, नंतर 58 नंबरचा कोणता आहे. ओके, त्याच पिरियड मध्ये आपण पाहतोय. 6 नंबरच्या पिरियड मध्ये तुम्हाला वाटेल फक्त एवढेच एलिमेंट आहेत का, तर नाही, इथं पण आहेत ना. हे इथं सीसियम, बेरियमचं BA, नंतर लॅन्थॅनमचं LA, सिरियमचं CE, प्रसिओडायमियमचं PR, निओडायमियमचं ND, PM फॉर प्रोमेथियम, SM फॉर सॅमेरियम, EU फॉर युरोपियम, ZD फॉर गॅडोलिनियम, TB फॉर टर्बियम, DY फॉर डिस्प्रोसियम, HO फॉर होल्मियम, ER फॉर इर्बियम, TM फॉर थुलियम, YB फॉर युटर्बियम, LU फॉर लुटेशियम. ओके, हे त्याचबरोबर संपलं का. 71च्या नंतर 72 कुठे, तर 72 हे पिरियड नंबर तो 6 नंबर आणि 7 नंबरच्या पिरियड मध्ये खूप जास्त एलिमेंट्स आहेत. HF फॉर हाफनियम, TA फॉर टॅन्टॅलम, W फॉर टंगस्टन, RE फॉर रेनियम, OS फॉर ओस्मियम, IR फॉर इरिडियम, PT फॉर प्लॅटिनम, AU फॉर गोल्ड. आपल्याला माहिती आहे गोल्ड हे इंग्लिश नेम आहे, त्याचं लॅटिन नेम औरम हे आहे. काय तर औरम, म्हणून त्याचं सिम्बॉल AU. HG फॉर मर्क्युरीचं सिम्बॉल कोणतं, तर HG हे आहे. TL फॉर थॅलियम, PB फॉर लेड हे इंग्लिश नेम आहे, त्याचं पब्लम हे लॅटिन नेम आहे, म्हणून PB. BI फॉर बिस्मथ, PO फॉर पोलोनियम, AT फॉर अस्टेटाइन, RN फॉर रेडॉन. 6 नंबरच्या पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत तुम्ही पाहिले, तर भरपूर एलिमेंट आहेत. नंतर शेवटचा पिरियड कोणता, 7 नंबरचा पिरियड. FR फॉर फ्रान्सियम, RA फॉर रेडियम. 87 नंतर 88. ओके, आता 88 च्या नंतर 89 पाहायचं आपल्याला. पुढे तो इथे 88 रेडियमच्या नंतर कोणता आहे, ऍक्टिनियम. कोणता आहे, AC फॉर ऍक्टिनियम. TH फॉर थोरियम, PA फॉर प्रोटॅक्टिनियम, U फॉर युरेनियम, NP फॉर नेपच्युनियम, PU फॉर प्लुटोनियम, AM फॉर अमेरिशियम, CM फॉर क्युरियम, BK फॉर बर्किलियम, CF फॉर कॅलिफोर्नियम, ES फॉर आइन्स्टाइनियम, FM फॉर फर्मियम, MD फॉर मेंडेलिवियम, NO फॉर नोबिलियम, LR फॉर लाउरेन्सियम. 103. तुम्ही म्हणता संपलं, इथं संपलं का, नाही. याचा नंबर किती आला, 103 आलाय. 118 पर्यंत एलिमेंट आहेत. मग 104 पुढे, हे पहा याच्या पुढे 7 नंबरच्या पिरियड मध्ये 89 ते 103, म्हणजे ऍक्च्युअली जर पाहिलं थोरियम टू लाउरेन्सियम हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. 103 नंतर 104 त्याच्या पुढे कोणता आहे, RF फॉर रुदरफोर्डियम. सायंटिस्टचे नाव आपल्याला रुदरफोर्ड आहे, मेंडेलिव आहे, त्यांच्या पण नावानुसार एलिमेंटला नावं दिलेली आहेत. रुदरफोर्डियम आहे, RF फॉर रुदरफोर्डियम,
DB फॉर डुबिनियम, SG फॉर सीबोर्गियम, BH फॉर भोरियम, HS फॉर हॅसियम, MT फॉर मेटिलिनियम, DS फॉर डॅमस्टेडियम, जसं आपल्याला माहिती आहे स्टेडियमचे नाव असतं तसं डॅमस्टॅडियम, RG फॉर रोंटेजियम, CN फॉर कोपर्निकम, UUT इथं जे आहे आकड्यानुसार आहे, जसं 119 असेल तर अनयुरेनियम म्हणतो, तसं इथं जर आपण पाहिलं तर 113 ला काय अनट्रायियम, काय तर अनट्रायियम. 114 ला नाव आहे फ्लोरियम, फ्लेरोवियम, काय तर 114 फ्लेरोवियम. 115 अनपेंटिनियम, अनपेंटिनियम, काय तर अनपेंटिनियम. 116 LV फॉर ल्युमोरियम, ओके लिव्हरमोरियम, LV फॉर लिव्हरमोरियम. 117 UUS अनसेप्टियम, UUS अनसेप्टियम. आणि 118 ऑक्टियम आहे. 119 ज्याच्यावरती आणखीन संशोधन चालू आहे तो आहे अनयुरेनियम, कोणता आहे तर अनयुरेनियम. तर हे आहेत एलिमेंट्स आणि हे त्यांचे सिंबल. आता एलिमेंटचे नाव लिहिले असते तर आपल्याला पिरियड टेबल बोर्ड एवढा करावा लागला असता, बरोबर आहे. आणि म्हणून एलिमेंटचे सिंबॉल आपल्या लक्षात राहणं आवश्यक आहे. इथून पुढे तुम्हाला ज्या किंवा इथून मागे जे आपण केमिकल रिएक्शन्स लिहितो, केमिकल रिएक्शन्स मध्ये एलिमेंटचे सिंबॉल लिहित असतो. काय लिहित असतो आपण? एलिमेंटचे सिंबॉल लिहित असतो. तर कोणत्या एलिमेंटचं कोणतं सिंबॉल आहे, मी सर्वचे सर्व 118 एलिमेंटचे नाव आणि त्याचे सिंबॉल कोणते आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तुम्हीही एकदा दोनदा तीनदा चारदा या पद्धतीने तुम्ही वाचून लक्षात ठेवू शकता. तर तुम्हाला बेरियमचं सिंबल विचारलं तर BE लिहायचं, ओके. जर तुम्हाला बोरॉनचं सिंबल विचारलं तर तुम्ही B लिहायचं. अशा प्रकारे आपल्याला एलिमेंटची त्याच्या सिंबॉलची तोंड ओळख होणं अत्यावश्यक आहे, ओके. सो प्लीज हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एकदा दोनदा तीनदा चारदा जसं आपण गाणं म्हणतो तसं तुम्ही लक्षात ठेवायचं. H फॉर हायड्रोजन, He फॉर हिलियम. त्या पद्धतीनं तुम्हाला सर्व एलिमेंटचं वाचन करायचं आहे. आणि हा मॉडर्न पिरियड टेबल आहे. हा जो आपल्याला टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये याची हिस्ट्री पाहिजे, लक्षात घ्या. याची आपल्याला हिस्ट्री पाहिजे, पण हिस्ट्री पाहत असताना अगोदर आपल्याला करंट परिस्थिती माहित असणं आवश्यक आहे. सध्या जो आपण अभ्यासाला घेतो तो पिरियडिक टेबल हा आहे. याला आपण म्हणतो लॉंग फॉर्म ऑफ पिरियड टेबल किंवा मॉडर्न पिरियड टेबल, अत्याधुनिक पिरियड टेबल, जे समजा आधुनिक पिरियड टेबल. आणखीन एलिमेंटचं संशोधन चालू आहे, यामध्ये आणखीन भर पडणार आहेच, ओके. कारण आपल्याला माहिती आहे रिसर्च इज गोइंग ऑन, संशोधन कधीच थांबत नसतं, ते पुढे 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 चालूच राहतं. संशोधन शोध चालूच असतात, त्याला आपण रिसर्च संशोधन म्हणत असतो. म्हणून यामध्ये आणखीन पुढे भविष्यामध्ये काही बदल होणार आहेत, नक्कीच बदल होणार आहेत. प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातात, कोणते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, कोणते नाहीत, कोणते कुठे अवेलेबल आहेत, यांचं संशोधन सातत्यानं चालू असतं. याला तर आपण सायन्स म्हणतो, ओके. तर असो, सो दिस इज अ मॉडर्न पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. यात हे जे आपल्याला सिंबॉल दिलं तर ही 12 खडी म्हणजेच आपण म्हणू शकतो इट इज अ एलिमेंटल पिरियडिक टेबल. एलिमेंट हे आपण लिहिलेलं येतं. मग ॲटॉमिक नंबरच्या वाढत्या क्रमाने लिहितं. 1 नंबर जर आपण पाहिलं तर हायड्रोजनला दिलाय 118, इथं अनऑक्टियम आहे. आपल्याला माहिती आहे तर हा जो हेनरी मोसले आहे यांनी सांगितलेले आहे द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तर एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या ॲटॉमिक नंबर वरती डिपेंड असतात असं कोणी सांगितलेलं आहे तर हेनरी मोसले यांनी सांगितलेले आहे. तुम्ही एखादा नवीन शोधही लावू शकता, भविष्यात तुम्ही देखील सायंटिस्ट आहात, म्हणून कृपया काळजीपूर्वक तुम्हाला अभ्यास करायचे. आणि एक बारीक गोष्ट, तुम्हाला जर पुढे नीट CET वगैरे जेई मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट आहेच, मला माहिती आहे, ची तयारी करायची असेल तर तुम्ही प्रत्येक पिरियड टेबल त्याचे हे जे सिंबॉल आहेत हे तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. पुढे तुम्हाला बायोला सॉलिड स्टेट टॉपिक आहे, कोणत्या एलिमेंटचं कोणतं स्ट्रक्चर असतं. जसं पहा हायड्रोजनचं स्ट्रक्चर कसं आहे, हेक्सागोनल आहे म्हणून, किंवा त्याचबरोबर सोडियमचं कसं आहे तर क्यूबिक आहे, बॉडी सेंटर्ड आहे. याचा बारकाईने अभ्यास करा. तुम्ही 11वी पुरतं नाही, तुम्ही थोडंसं पुढे जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. नेमकं काय बरं हे असं का दिलं, म्हणून त्या अशा एक पिरियड टेबल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचे. हे असे का दिलेलं असतं, ओके. ही बॉडी सेंटर्ड, ही क्यूबिक, अशा पद्धतीच्या युनिट सेल त्यामध्ये दिलेल्या असतात. तर बेसिकली सुरुवात तुम्ही सिंबॉल एलिमेंटचं नाव यानुसार करणार आहात. आणि या पिरियडिक टेबल मध्ये इथं फक्त आपल्याला इंट्रोडक्शन आहे, या टॉपिक मध्ये आपल्याला
ॲटॉमिक रेडियस जर तुम्हाला म्हटलं की मी असं म्हणतोय टॉप टू बॉटम, आता शब्द नवीन वापरला मी टॉप टू बॉटम, म्हणजे वरतून खाली जर पाहिलं तर ॲटॉमिक साईज वाढते. ओके, ॲटॉमिक साईज काय होते, वाढते. डाव्या साईड उजव्या साईडकडे जर गेलं तर ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते. असं म्हणतो मी, कमी होते. मग का कमी होते, का जास्त होते, त्याचं कारणही आपल्याला पुढे पाहायचं आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डाव्या साईडकडून उजव्या साईडकडे वाढत जाते. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे कमी होत राहतं. ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. का होतं तेही पुढे आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये देणारच आहे. तर सध्या एवढं तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. प्रत्येक एक सगळ्यांनी पिरियड टेबल घ्यायचा आहे आणि या पिरियडिक टेबल वरती तुम्हाला काय काय टर्म्स दिलेले आहेत, काय काय मेन फीचर्स दिलेले आहेत हे तुम्हाला वाचायचं आहे. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट lecture. Thank you.